साधूमध्ये मी क्राईम आणि मीडियाचं काम करतो. नागा अवघडपीर अशोकनाथ. अख्ख्या जगामध्ये जेवढी षडयंत्र आहेत सगळी आम्हाला कल्पना आहे. त्याला मुळापासून JCB कुठं घालायचा तोही आम्हाला माहिती आहे. तर या भूमिकेतून मधुसूदन महाराजांना फोन केला तर त्यांनी सांगितलं आज कार्यक्रम आहे म्हणून मी आलो. तर त्या निमित्ताने मी जो निष्कर्ष काढलेला आहे की आज जेवढा भ्रष्टाचार चाललेला आहे त्याला जर मुळापासून उखडून काढायचा असेल तर केंद्रबिंदू जो आपल्या कार्याचा आहे तो मधुसूदन महाराजांचा असेल. आणि त्याच्या भोवती जेवढे महाराष्ट्रातले जेवढे विषय असतील तेवढे घेऊन एका ठिकाणी जर मी बसलो आणि मीडियामधून जर हे विषय सगळ्या जगामध्ये जर प्रचारित केले तर सगळ्या जगाला आपण जागवू शकतो एवढी सेटिंग माझ्या बाजूने तयार आहे. तर या भूमिकेतून माझं पद आहे नागा अवघडपीर. मीडिया सिस्टीमनी नागा म्हणजे अख्ख्या नागाबाबांना मी आणू शकतो. जर अजूनही मनुष्य जागा होत नसेल तर जेवढं धन जमा होईल त्याच्या ह्याच्यावर जेवढे नागाबाबांना खर्च करू शकू तेवढे नागाबाबा मी आणू शकतो. 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख हे नागाबाबा. हे पद माझं नागा. लालबागला 3 वेळा नागा उतरून ट्रॅफिक जाम केलेला मी नागा. सगळ्यांचा भ्रष्टाचार माहिती आहे. मोदी कसे तयार झाले, हे तुमचे पवारसाहेब कसे मोठे झाले, ठाकरे कसे मोठे झाले, सगळ्यांच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. लालबागचा मी आहे. लालबागला माझं लालबाग घराण्यामध्ये तमाशाचं थिएटर आहे. तेव्हा लहानपणापासून जी मुंबई पाहिलेली आहे त्यातून मीडियामध्ये राहून माझा ड्रेस फक्त साधूचा आहे पण मी क्राईमचा माणूस आहे. क्राईमची मी कामं करतो. प्रत्येकाच्या झोपा कशा मोडवायच्या एवढी सिस्टीम माझ्याकडे तयार आहे. तेव्हा केंद्रबिंदूपासून ह्यांचा विषय घेऊन जेवढ्या महाराष्ट्रातले जेवढे विषय आहेत ते एका ठिकाणी बसून ते जर कलेक्ट केले तर सगळ्या सिस्टीमने नागा अवघड म्हणजे मी पाहिजे त्या रूपामध्ये उतरू शकतो. मला कोणता साधूचा नियम नाही आहे. नाथपंथामधला मी अवघड आहे. अवघडाला कुठली टर्म्स कंडिशन नाही आहे. पाहिजे त्या रूपामध्ये पाहिजे त्या कामामध्ये मी उतरू शकतो. आणि पीर माझी जी गुरुची गादी जुन्नरला आहे ती पीर गादी आहे. त्यामुळं मुसलमानाला सुद्धा मी अस्सलाम करू शकतो कारण मी पीर आहे. तर आतमध्ये जाऊन मुसलमानांचं सुद्धा रॅकेट माझ्याकडे सगळी सिस्टीम तयार आहे. सगळ्या मस्जिदमध्ये जाऊन अस्सलाम अलैकुम करून त्या ठिकाणचं सिक्रेट पण काढलेलं आहे. तेव्हा ह्यांच्या लॉबीमधून किती सिक्रेट चालतं ह्यांचं आणि राजकारणी लोकांचं कसं साठलोटं आहे आणि हे कसं उखडून काढायची एवढी सिस्टीम माझ्याकडे तयार आहे. तेव्हा मराठी माणसांनो, मराठी लोकांनो जागे व्हा. आपल्या पैशाच्या किंवा आज हे आळंदीमध्ये माहिती आहे नुसती प्रवचन चाललेली आहेत. टाळकरी हे कामकरीसारखे झालेले आहेत. कामगारांच्या ज्या टोळ्या असतात तशा टाळकऱ्यांच्या टोळ्या झालेल्या आहेत. तेव्हा प्रचार सोडून मधुसूदन महाराजांना साथ द्यावी. सगळ्यांनी कार्यक्रम बंद करून फक्त मधुसूदन महाराजांना मदत करावी तरच त्याला मराठी माणूस म्हणता येईल. नाही तर तो मराठी म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे. मराठी म्हणण्याच्या लायकीचा तुला पाहिजे असेल तर फक्त मधुसूदन महाराजांनाच त्यांनी साथ द्यावी तर मी तुला मराठा बोलेल. नाही तर तू मराठी म्हणायच्या लायकीचा नाही आहेस. महाराष्ट्रात राहून तू मराठा नाही आहेस. तुला महाराष्ट्र माहीत नाही आहे. सगळ्या जगाचं राजकारण एकच आहे. मराठी माणूस पुढं येऊ देऊ नये. सगळ्या जगाने जो शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा जो हिसका बघितलेला आहे त्यांची जी दशत घेतलेली आहे त्या दशेतून आज मराठी माणूस PM झालेला नाही. सगळ्या राजकारणाचं काय केंद्रबिंदू काय मराठी माणूस PM होऊन द्यायचा नाही. एक माणूस जो मराठी PM झाला तो मराठ्यांना पेटू शकतो आणि अख्ख्या जगातला भ्रष्टाचार निपटू शकतो. ही सगळी जगाला दहशत आहे. तेव्हा सगळ्या जगाचं राजकारण एकच. 2 मराठी माणसं एका ठिकाणी संघटित नाही झाली पाहिजे. हे सगळ्या जगाच्या राजकारणाचं बेस आहे. तेव्हा या बेसमधून मराठ्यांना जागे होऊन फक्त मधुसूदन महाराजांची फाईल सेंट्रलला ठेवून त्या सेंटरभोवती सगळं फाईल जर तुम्ही देत असाल तर या एका ठिकाणी बसून अख्खं जग पेटू शकतो मी. एवढी माझ्या बाजूनी तयारी आहे. तुम्ही किती साथ द्याल ही तुमची भूमिका. धन्यवाद.